असं वाटत होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार नाही. सत्य पूर्ण राज्य देश हादरून गेला. असं आंदोलन सुरू झालं. धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार हे ठेप्या लिहून थांबलो होतो. काय डाव टाकला त्या पंचायत मोचेकनी. कुंकुन आलं कुंकुन नाही. देवेंद्र फडणवीसने त्या पंचायत मोचेकला पाठवलं. पंचायत मोचेक कोणातच जातो. अण्णा हजारे तर पंचायत मोचेकच घालता. हा इथं ते पंचायत मोचेकच चालतात. तेच येत मागून खिसावर झालेला ते सुद्धा खाली लुटीत नाही. उकडं चलत इन करत आणि शर्ट मागून सुटल्याला कार दिन कसं करतो वातावरण केलेलं. त्याने ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं. देवेंद्र फडणवीस चालता चालता धनगराचं वाटलं केलं. पहिल्या कॅबिनेट मध्ये तो म्हणला होता इतका गोड बोलला होता ते पंचायत मोचेक. देवेंद्र भवनी चालता चालता अंगारा फेकला. असं लिंबू देतो तो शपथ इतकं बेकार लिंबू आहे त्याचं. माझ्याकडे आता 5-6 आमदार आले त्याचे. ते गेले सागर बंगल्यावर. काय होतं तिथं गेल्यावर काय नाही. मग घरीच नाही आले. ते लिंबू अंगारा देतो देवेंद्र भाऊ तिथं. तिकडच गुण सगळे. एक माघार नाही आला. आणि बंगल्यावर खाली आलं ते 100% खाली आलं की संडासच लागत. कोणचा आमदार असं हा गोटच लागली म्हणतो. दुसरं काही म्हणतच नाही. मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्यांना वर नेऊ का काय खाऊ घाली तू कोणाला माहित. असला गृहमंत्री का मी बघितलंच नाही बा. धनगरांचं चालता चालता लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. त्यांच्या एसटी आरक्षणात जर धनगर गेला असता ना प्रचंड सुविधा होत्या. प्रचंड अधिकारी झाले असते धनगरांचे. खूप मोडून टाकलं. मराठ्याचं आंदोलन मोडून टाकलं. एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता. हे समन्वय घाल त्याच्या अंगावर घाल त्याला त्याच्या अंगावर घाल. ती मावशी फोडायला माणसं ते डाकूक माकूक हे त्याला फोडीत आहे ते त्याला फोडीत आहे. चांगले काम करणारे समन्वयकाला डाग लावला. आता घेतले की नाही कोणाला माहित. नुसतेच मध्ये हे म्हणतात त्यांनी घेतलं ते म्हणतात त्यांनी घेतलं. एका क्रांती मोर्चाचे 3 केले भाऊ. मराठा क्रांती मुख मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा. 3 दिशाने करून टाक. करायला तेच होता देव बिगर मिशावाला. ते कामं धामाचं बघा. शाळा चांगले पोट्टे काम करीत होते मराठ्याचे. कधी जाती एकत्र येत नव्हती. त्यांना बदनाम केलं. घालून टाकले 3 वाटावर 3. हे देवेंद्र फडणवीसचं काम. वाटोळच करणार. माझ्यावर ती चाल होत होती. त्याचेच लोक माझ्याकडे पाठीत होते. समिती करा नामकं करा. काय पाहिजे मला समिती. मी अध्यक्ष आणि ते बाकीचे बदगे बुदगे सदस्य कोणी उपाध्यक्ष सचिव. मी अध्यक्ष त्याचा त्या समितीचा. आणि मग आम्ही हिंडणार एका गाडीत सगळी समिती. आणि सदस्य फुटला उभी फूट पडली. येतो धंदा. अरे या सदस्याने केलंच काय. माझ्याच गाडीत बसत होतं. हे यांचे डाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.